काका एक प्रश्न विचारायचा आहे. शट. काका नमस्कार. काका एक प्रश्न विचारायचा आहे. एक प्रश्न विचारायचा आहे. ठीक आहे काय फक्त हातात पकडा. तर तुमच्या ह्याच्याने 20 वर्षाच्या पोराने जॉब केला पाहिजे का बिझनेस? सध्याच्या काळात जॉब मिळणं अवघड आहे. बिझनेस केला पाहिजे. आणि तुम्हाला काय वाटतंय असं का अवघड काय काय अवघड काय वाटतं तुम्हाला? नाही, नोकरी लागणं मुश्किल आहे. का पण नोकरी लागणं का मुश्किल आहे? कारण कंपन्या बंद पडायला लागली. गव्हर्नमेंटची काही भरती होत नाही, त्यामुळं अवघड आहे. अच्छा, तुम्हाला जर एक 20 वर्षाच्या पोराला पैशाबद्दल काय ॲडवाईस द्यायची तर तुम्ही काय देणार? काय सांगणार तुम्ही 20 वर्षाच्या पोराला कशा संदर्भात? पैशाच्या संदर्भात. आता कोणाला बिझनेस उघडायचा आहे आणि आम्हाला फॉर एक्झाम्पल आम्ही 20 वर्षाचे, आम्हाला पैसे खर्च करण्याचे अजून मॅच्युरिटी नसते, तर तुम्हाला काय म्हणायचं आहे? नाही, पैसे मिळवल्यानंतरच त्यांनी खर्च करावा. आईवडिलाच्या जीवावर नको, आपण स्वतःच्या ताकदीवर उभं राहिलं पाहिजे. मग तुम्ही धंदा करा, व्यवसाय काय करा, तर नोकरी बघा कुठेतरी. जे मिळेल ते आपण करायचं. तुम्ही 20 वर्षाच्या वयात तुम्ही काय केलं? बिझनेस केला का जॉब केला? आणि कुठला जॉब केला? जॉब केला. का जॉब का केला तुम्ही? बिझनेस का नाही केला मग? त्यावेळी भांडवल नव्हतं आम्हाला. बरं चला, 25 वर्षाच्या वयात तुमच्याकडे आला असतील. बरं, त्यावेळेला नोकरी लागत होती आमच्या वेळेला. आता लागत नाही. त्यावेळेला मला लगेच नोकरी लागली पुणे महानगरपालिकेत. मी शिक्षक म्हणून काम केलं. 2010ला रिटायर झालो. तुम्ही आत्ताच्या काळात असं का वाटतं तुम्हाला की नोकरी नाही लागणार? काय रिझन काय आहे त्याचं? जर आपण डीप बघायला गेलं तर ती कंपन्या बंद पडतायत ना. कसं काय? मग बरेच आता स्लॅक आहे सगळीकडे. वरतीच नाही, स्लॅक आहे सगळीकडे. त्यामुळं लोक कामगार काढायला लागलीच आता. कंपन्यातले मोठमोठ्या कंपन्या बंद पडायला लागल्या. तुमच्या ह्याच्याने डिग्रीची काय व्हॅल्यू आहे का आजच्या काळात मग? नाही, जे हुशार विद्यार्थी आहेत ना, त्यांना जे हुशार आहेत त्यांना नोकऱ्या मिळत आहेत. कसली नोकरी करायला पाहिजे म्हणजे आता तुमच्या शैक्षणिक पात्रतेवर आहे सगळं. आणि बिझनेस कसा करायला पाहिजे मग? मग ती कुणाच तरी बिझनेसवाल्याशीच मार्गदर्शन घेतलं पाहिजे ना. अच्छा. आणि तुम्ही काय निवृत्त झाले का मग? मी सेवानिवृत्त झाले. कधी झाले तुम्ही? 2010ला. 2010. अच्छा. आणि तेव्हापासून तुम्ही निवृत्तच आहे म्हणजे दुसरं काय करत नाही अजून? नाही, आता निवांत आहे. तुमचे पोरं काय करतात मग? मला एकच मुलगी. मुलगी आहे? ती काय बिझनेस का जॉब? नाही, जॉबला. त्यांना कधी सांगितलं ना तुम्ही बिझनेस करा म्हणून? आता जिथे त्याच्या आवडीवर आहे तसं कसं सांगता येईल आपण? म्हणजे ॲक्च्युलीमध्ये आता त्यांची आवड नोकरीमध्ये असली, जर आता जसं तुम्ही म्हणले की नोकरी आता नाही भेटत, जॉबच करायला, बिझनेसच करायला पाहिजे, मग तसं तुम्ही त्यांना सांगितलं का त्याच्यावरून? ती करते ना तशी. मेकअपची कामं वगैरे करते. अच्छा, म्हणजे मेकअपचे म्हणजे. अच्छा. अजून तुम्हाला दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये कुठं बिझनेस करायला असं वाटतं की एका 20 वर्षाच्या पोराला तुम्हाला सांगितलं पाहिजे की हॉटेल इंडस्ट्रीमध्ये कर, नाही तर दुसऱ्या कशामध्ये? IT मध्ये वगैरे करायला काय हरकत नाही. बिझनेस? नोकरी. आता मी तर ऐकलं IT वाल्या लोकांनाच काढून टाकायला लागले डायरेक्टली. ते बी खरं आहे, पण काही ठिकाणी आहे तेवढं चालू आहे तिथं प्रयत्न करायला काय हरकत नाही. आणि बिझनेस जर करायचा झाला तर सध्या खाण्याचे जे पदार्थ आहेत ते करायला काय हरकत नाही, कारण ते काही बंद पडणारे लोक सारखी येणारच आहेत. तुमच्याकडे बघून मला असं वाटतं की काका तुमचं एज 20 आहे. तुमच्या बॉडीकडे बघून, जशी तुमची तब्येत आहे त्याकडे बघून मला असं वाटतं तुमचं एज 20 आहे. तुमच्या हेल्थचं काय म्हणजे सिक्रेट आहे? काय नाही, दररोज सकाळ संध्याकाळी चालायला येतो फ्लाईटमध्ये. तुम्ही काय बाहेरचं खाता का? काय नाही बाहेरचं. मी ओम शांती जातो त्यामुळे बाहेरचं काही खाण्याचा प्रश्नच येत नाही. अच्छा. ओम शांती म्हणजे? हे माउंट आबूला त्याचं मुख्य हे आहे ना ऑफिस. ओम शांती ऐकून नाही का? मी ऐकलंय. त्याच्यामध्ये काय असं विचारतो तुम्हाला? त्याच्यामध्ये काय महाभारतातलं सगळं. आपण आलो कुठून, जायचं आहे कुठं, आपण काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, परमेश्वराच्या सारखं आठवणीत राहिलं पाहिजे, तुम्हाला आपोआप परमेश्वराची मदत मिळेल. आजच्या पिढीमध्ये तुम्ही काय बघत चाललाय मग? आजची पिढी कशी आहे तुमच्या ह्याच्याने आणि तुमच्या वेळची पिढी कशी होती?
आता गीतेत सांगितलं, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. ज्या ज्या वेळेला धर्माची अतिग्लानी होती त्या वेळेला परमेश्वराचं अवतरण होतं. मग आता ही अवतरणाची वेळ आली परमेश्वराची. अवतरण झालेलं आहे, पृथ्वी तलावर आलेला आहे तो. आणि जे यात जातात ते अजिबात वाईट वागत नाहीत, वाईट बोलत नाहीत, काही नाही. सगळे त्यांची धारणावर चालतात परमेश्वराच्या. अच्छा. आणि पुढच्या 5 वर्षात तुमच्या ह्याच्यानी कुठली स्किल डेव्हलप केली पाहिजे आपण? आता काय झालंय, पृथ्वी ही अजून एक 10 वर्ष चालेल बघा. हां. 10 वर्षाच्या नंतर विनाशाला सुरुवात होईल. असं का वाटतं तुम्हाला? एवढं ते परिस्थिती वाईट झाली. लोक सगळे बदललेत. अत्याचार, भ्रष्टाचार, सगळंच लोक त्यात राजकारणी आले, सगळे आले. आता किती घटना वाईट वाईट घडत आहेत. लहान लहान मुलीवर बलात्कार म्हणा, अमकं तमकं, किती भ्रष्टाचार आहे. बरोबर. त्यामुळे किती दिवस ही दुनिया चालणार आहे? जास्त दिवस नाही चालणार. तुमच्या काळात आता किती बघा, युद्ध चालू आहे, त्यात किती लोक मेले. म्हणजे विनाशाला सुरुवात झालीच थोडक्यात. सगळीकडे हाहाकार माजलेला आहे. अमेरिका, युक्रेन, ही सगळे देश युद्धाच्या तयारीतच आहे. इराण, इराक. त्यामुळे सांगता येत नाही काय, तिसरं महायुद्ध सुद्धा होऊ शकतं. तुमच्या ह्याच्याने कसं होईल तिसरं महायुद्ध? कसं होईल? आता चालूच आहे, आता महायुद्धच चालू आहे म्हणायचं. अच्छा, कोण जिंकू शकतं तिसरं महायुद्ध मग? काय नाही, सगळं विनाश होणार. बॉम्ब टाकायला आज किती जणांकडे अणुबॉम्ब आहेत. काय नाही, 1-2 बॉम्ब टाकले, संपलं सगळं. अच्छा, म्हणजे सगळं अणुबॉम्बचा खेळ आहे आता. अच्छा. आणि तुम्ही अजून दुसऱ्या लाईफच्या फॅक्टरला, म्हणजे की ट्रॅव्हल, तुम्ही कुठं कुठं फिरला अजून? इंडियाच्या बाहेर, भारताच्या बाहेर नाही, भारतात. आणि मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे, तुमच्या काळात किती भ्रष्टाचार होता आणि आता किती भ्रष्टाचार आहे? आता जास्त. त्यावेळेला एवढा काही नव्हता, आता जास्त झालं. ज्यावेळी लोकसंख्या वाढते, लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत, त्यामुळं असले वाईट धंदे सुचत आहेत. अच्छा. आणि मी तर आज बघितलं की ॲक्च्युलीमध्ये बातम्यांमध्ये पण बघतोय की पोलीसवाले लय भ्रष्टाचार आहेत. असं काय? नको, वेगवेगळी प्रकरणं घडतायत, त्यात पैसे, पोलीस खातं, रेव्हन्यू खातं, हे सगळे भ्रष्टाचारीच आहेत. वरूनपर्यंत खालीपर्यंत सगळं भ्रष्टाचार भरलेलं आहे सगळीकडे. आज साधी नोकरी करायचं बोललं तरी पैसे मागतायत. तरी आता जरा थोडंसं बरं झाले, नोकरीसाठी सरकारी परीक्षा ठेवलीत, त्यामुळे जे हुशार आहेत, बुद्धिमान आहेत, ते लागून जात आहेत. पेपर फुटीबद्दल काय वाटतं तुम्हाला? ही वाईटच घटना आहे. नाही व्हायला पाहिजे असं, कारण विद्यार्थ्यावर अन्याय होतो, हुशार विद्यार्थ्यावर. त्याच्यामुळे विद्यार्थी आत्महत्या करतात. 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्या नीटच्या पेपर फुटीमुळे, जसं की तुम्ही ऐकलंच असेल. तर त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? आता त्यांना खरं आत्महत्या नाही करायला पाहिजे होतं. तो जोर पुन्हा एकदा हे करायचं, परीक्षा द्यायची तयारी ठेवायची. आत्महत्या करून काही प्रश्न मिटणार आहेत का? हां. नाही. असं वातावरण का होत चाललंय पण? लोकांमुळे, लोकांच्या वागण्यामुळे. अच्छा. आणि ॲक्च्युलीमध्ये जरी आता ते नीटचा पेपर परत झाला तरी त्या फॅमिलींना कसं वाटणार की त्यांचे पोरं तर गेले ना आता? एखादी दुसरी केस आहे, सगळीच काही तसं केलं नाही सगळ्या पोरांनी. अच्छा. अच्छा. ॲक्च्युलीमध्ये डिप्रेशन काय म्हणजे काका? डिप्रेशन म्हणजे टेन्शन येतं आणि थोडं मन खचलं जातं त्यांचं. पुढे त्यांना काही वाटतच नाही की आपलं काय बरं होईल किंवा काहीतरी होईल, त्यामुळे ते आत्महत्या करतात. ॲक्च्युलीमध्ये हेच लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात आणि हेच लोक आत्महत्या करतात. म्हणजे कुठल्या ह्याच्यावरून वाटतं तुम्हाला डिप्रेशन? डिप्रेशन म्हणजे टेन्शनच नाही. मग तवा कुठं जातात आपले छत्रपती शिवाजी महाराज? कुठलं आठवतंय त्यावेळेला? माणूस विचार करत नाही, काय नाही, आपलं तेवढी त्याची मनाची तयारी नसते. आलेल्या दिवसाला पाठ देणं म्हणा, आलेल्या संकटाला तोंड देणं, हे पळपुटेपणा झाला आत्महत्या करणं म्हणजे. आणि ते त्यांच्या मम्मी पप्पाला पण नाही बोलत. ॲक्च्युली त्यांनी एकदा बोलून तर दाखवायला पाहिजे. सगळ्याला बोलून दाखवायला, मन मोकळं केलं पाहिजे सगळं. आताच्या काळात मी तेच बघतो, तेच नाही ॲक्च्युलीमध्ये लोकांमध्ये. लोक ऑटोमॅटिकली एकमेकांपासून दूर दूर होत चाललेत. तर हे सगळं मोबाईलमुळे झालं असं मला वाटतंय. तर तुम्हाला काय वाटतंय? थोडंफार मोबाईलमध्ये चांगलं पण आहे, वाईट पण आहे, घेण्यावर आहे. चांगल्याही बऱ्याचशा गोष्टी आहेत मोबाईल. सगळंच वाईट होतं असं काही नाही मोबाईल.
आम्ही मोबाईल वापरतोच. काय बघता तुम्ही मोबाईलमध्ये हवं आहेत? हे सगळं शिवबाबा तुम्हाला माहिती आहे, परमेश्वर सगळं हां. परमेश्वराचंच बघायचं. अच्छा आणि डोक्यात दुसरं काही घ्यायचंच नाही. अच्छा आणि तुम्हाला पुण्यामधल्या सगळ्यात चांगल्या प्लेसेस सांगायचं असल्या तर कुठल्या फिरण्यासाठी? फिरण्यासाठी आपलं हे आहे, शनिवारवाडा आहे, सारसबाग आहे, पुन्हा आसपासचे पर्वत आहेत, आपले हे किल्ले आहेत, शिवनेरी म्हणा, सिंहगड म्हणा, केळकर संग्रहालय आहे पाहण्यासारखं. धन्यवाद काका, भेटून चांगलं वाटतं तुम्हाला. बरं हे कशा कुठले ह्याच्यात